अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आपण परमपूज्य दादा महाराज कवडे यांच्या जो संती बसविला ठावो याविषयी पुढचं हे घेत आहोत। तर तेथ निगूढ मठ हो आवा याबद्दल वाचूया। परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, तेथ निगूढ मठ हो आवा का शिवालय। आतापर्यंत सद्गुरू श्री माऊलींनी साधना स्थानाचा परिसर कसा असला पाहिजे या संदर्भात विवेचन केले, त्याचे यथामती चिंतनही आपण केले। आता पुढच्या 2 ओव्यांमध्ये ते प्रत्यक्ष साधनास्थान साधनासाठी कशी निवडावी, कशी असावी याविषयी सांगणार आहोत। ज्या स्थानी एकांतात निर्वेदपणे साधनेला बसता येईल त्या स्थानाची निवड कशी करावी या संदर्भात त्यांनी वरील ओळीतून विवरण केलेले आहे। परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा। आता श्री माऊली हा परी शब्द जिथे घालतात तिथे समजावे की त्यामागे नक्की काहीतरी गडबड आहे। परमपूज्य सद्गुरू मातोश्री पार्वती देवी तसेच परमपूज्य सद्गुरू श्री मामा म्हणूनच सांगत की ही जी परी आहे ती पुराणातील असो वा श्री ज्ञानेश्वरीतील, ती आली की काहीतरी गडबड झाली म्हणून समजावे। परी शब्दाचा गर्भितार्थ विश्वामित्र ऋषींनी केवळ कठोर तपश्चर्या केली, पण एक मेनका नावाची परी अप्सरा आली आणि तिने त्यांच्या सगळ्या तपश्चर्याचे वाटोळे केले। श्री माऊली जेव्हा एकापेक्षा एक सरस असे दृष्टांत देत असतात किंवा एखादा विषय समजावून सांगत असतात तेव्हा ते नेहमी 2-3 शब्द प्रयोगात आणतात। त्यावेळी हे असो म्हणजे हे दृष्टांत असोत, आता मुद्द्यात सांगतो असे ते म्हणतात, किंवा परी असे तरी म्हणतात। परी याचा गर्भित अर्थ असा आहे की येथवर आत्तापर्यंत जे सांगितले ते तर महत्त्वाचे आहेच, पण काही विशिष्ट परिस्थितींमध्ये हे सगळे नियम लागू पडतीलच असे नाही। म्हणूनच त्यातलाही सर्वात महत्त्वाचा नियम पुढे सांगितला आहे। त्या परी शब्दामागे एवढी भानगड आहे। काही वेळा दृष्टांत सांगताना असे होते की आधीच्या दृष्टांतांपेक्षा अधिक चांगला दृष्टांत त्यांना द्यायचा असतो। अशा वेळी ते दृष्टांत ते सगळ्यात शेवटी देतात आणि त्याआधी ना किंवा हे असो असे म्हणून पुढे तो दृष्टांत सांगतात। आता श्री माऊली येथे परी हा शब्द कशासाठी घालतात, तर आतापर्यंत मी जे काही सांगितले ते सगळे विशिष्ट परिस्थितीमध्येच प्राप्त होणारे आहे, ते सगळ्यांना सहजी उपलब्ध होणारे नाही। म्हणून आता पुढे सगळ्यांना उपयोगी पडेल असाच महत्त्वाचा नियम सांगतो असे त्यांना त्यातून निदर्शनास आणून द्यायचे आहे। शुद्ध देशाची निवड। आतापर्यंत शुचौ देशे या पदाचे व्याख्यान करताना शुद्ध देश कसा असावा या संदर्भाने श्री माऊलींनी अनेक कसोट्या सांगितल्या आहेत। प्रथम त्यांनी सांगितले की बैसलिया उठो नावडे आणि वैराग्यासी दुनिव चढे देखिल्याचे, त्या स्थानातून उठावेसे वाटू नये आणि तेथे अंतःकरणातील वैराग्य वाढावे। जो संती बसविला ठावो तो ठाव, तो देश, ते स्थान संतांनी वसविलेले असावे किंवा त्या स्थानी संत सत्पुरुषांची वस्ती असावी। पुढे ते सांगतात की संतोषासी सावावो, जे ते स्थान संतोष वाढविणारे असले पाहिजे। तसेच मना होय उत्साह व धैर्याचा, तेथे मनाच्या धैर्याला प्रोत्साहन मिळायला हवे। त्यानंतर अभ्यासाचे आपण याते करी, हृदयाते अनुभवरी, त्या स्थानी अभ्यास आपोआप झाला पाहिजे, हृदयाला अनुभवाने भरले पाहिजे। त्याचप्रमाणे दया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा, त्या स्थानी गेले असता तपश्चर्याची इच्छा उत्पन्न व्हायला पाहिजे। पुढे ते सांगतात की तरी सकामही परी मागवता निघो विसरे, एखाद्याच्या मनात जरी प्रापंचिक इच्छा असल्या तरी तोही त्या स्थानी आकर्षित होऊन थांबला राहायला पाहिजे आणि तेथून परत जायचे विसरला पाहिजे।
ऐसेनी न राहवत याते राहावी. त्या ठिकाणी एका जागी स्थिर न राहणाऱ्यांनाही वस्ती करावीशी वाटली पाहिजे. तसेच ऐसे शृंगारियाही उपजे देखत खेवो. शृंगारीविषयी माणसास देखील त्या स्थानी राहावेसे वाटले पाहिजे. जे येणे माने बलवंत आणि तैसेचे अति चोखट, याप्रमाणे देवी चांगली आणि अतिशय शुद्ध असे ते स्थान असावे आणि तेच साधनेकरता निवडावे. असे येथपर्यंतच्या विवरणातून श्री माऊलींनी सांगितलेले आहे. हा साधना स्थानाचा देश नामक विभाग विशेष झाला. सिद्धस्थानाचे वातावरण. त्यानंतर त्याने पुढे सांगितले आहे की त्या स्थानी साधकाची वसती असावी, जे साधकी वसते व्हावे, पण प्रापंचिक लोकांची वर्दळ तेथे नसावी. तेथे प्रापंचिकाचे नेहमीचे जाणे येणे नसावे आणि जनाचे पाय रवे रुळेची ना. त्यापुढे ते सांगतात की त्या स्थानी सात्विक पोषक आहाराची, खाण्यापिण्याची व्यवस्थाही असायला पाहिजे, मिळावी. तसेच तेथे 12ही महिने स्वच्छ शुद्ध पवित्र जल म्हणजे पाणी देखील मुबलक मिळावे. त्या साधनस्थानात उन्हाचा त्रास होऊ नये. वारे देखील खेळते पण मंद असावे. त्या परिसरात हिंस्त्र श्वापदे येऊ नयेत. त्या भागात कलकलाट करणारे पक्षी, त्याचप्रमाणे भुंग्यांसारखे कीटकही नसावे. हंस किंवा सारस यासारखे काही मोजकेच पक्षी तेथे असावेत. प्रसंगी येऊन जाणारे मोर, कोकीळ यासारखे काही पक्षी तेथे असतील तरी हरकत नाही, हेही त्याने सांगितले. असे स्थान ज्याला साधनेकरता मिळू शकेल त्याचे भाग्य वाखाणण्यासारखेच म्हटले पाहिजे. त्याच्यावर श्री भगवंतांची विशेष कृपा आहे असेच म्हटले पाहिजे. पण याप्रमाणे अनुकूल देश वातावरण सर्वत्र आणि सर्वांनाच उपलब्ध होऊ शकेल काय? पुण्यामध्ये अजून पक्ष्यांचे आवाज तरी निदान ऐकायला येतात, पण मुंबईची काय अवस्था झाली आहे? तेथे अनेक भागात वाहने व माणसांच्या वर्दळीच्या आवाजापलीकडे काही सुद्धा ऐकायला येत नाही. झाडे देखील धुळीने माखलेली असतात. त्यामुळे हल्लीच्या काळात अनेक ठिकाणी चांगला स्वच्छ निसर्ग तसेच साधनेला अनुकूल अशी शांतता उपलब्ध नाही. सद्गुरू श्री माऊलींनी केलेले साधनास्थानाचे हे वर्णन अत्यंत आदर्श असे आहे. हिमालयात पूर्वी अशी अनेक आदर्श साधनास्थाने होती. आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी अशी स्थाने आढळतात. हेळवाग जवळील आपला श्री क्षेत्र श्री दत्तधाम प्रकल्प हा त्यापैकीच एक आहे. मात्र अशी स्थाने दुर्मिळच असल्याने सगळीकडे आढळणार नाही हे स्पष्टच आहे. म्हणूनच श्री माऊलींनी पुढे परी असा शब्द घातलेला आहे. श्री माऊली हे जाणतातच की खरे तर असे साधनाचं स्थान सर्वच मुमुक्षांसाठी उपलब्ध झाले पाहिजे, पण तसे